100हून अधिक शास्त्रज्ञांचे राजीनामे, भारतात खळबळ, सरकारनं नियमच बदलले। भारताला अंतराळात एका आपल्या नव्या उंचीवर नेणारी आपली हक्काची संस्था म्हणजे इस्रो। पण याच इस्रोमधून आता एक अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक बातमी ही समोर येते। खरं तर इस्रोमधून गेल्या काही महिन्यात तब्बल 100हून अधिक शास्त्रज्ञांनी एकाच वेळी राजीनामे दिले आहेत। अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम करणारे हे अनुभवी वैज्ञानिक अचानक नोकरी का सोडतायत? या गळतीमुळे भारताच्या स्वप्नवत असलेल्या गगनयान मोहिमेला मोठा ब्रेक लागणार का? याचा इस्रोच्या भविष्यावर नेमका काय परिणाम होणार आणि सरकारनं सुद्धा यावर मोठा निर्णय घेतलाय। नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा कणा असलेल्या इस्रोमधून गेल्या काही महिन्यात 100 ते 150हून अधिक शास्त्रज्ञांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर येते। ही खरं तर सामान्य बाब नाहीये, कारण राजीनामा देणाऱ्यांमध्ये गगनयानसारख्या महत्त्वाच्या मानवी अंतराळ मोहिमेसह इतर अनेक संवेदनशील प्रकल्पांवर काम करणारे ग्रुप ए श्रेणीतील वरिष्ठ वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ आहेत। या सामूहिक राजीनाम्यांमुळे इस्रोमध्ये मोठी खळबळ उडाली आणि याचा भारताच्या अंतराळ कार्यक्रमांवर मोठा परिणाम होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या शास्त्रज्ञांच्या गळतीचा सगळ्यात जास्त फटका इस्रोच्या 2 सर्वात प्रमुख आणि तांत्रिक केंद्रांना बसलाय। पहिलं केंद्र बंगळुरू इथल्या UR राव उपग्रह केंद्र म्हणजेच URSC इथून तब्बल 80 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले, तर दुसरं केंद्र तिरुवनंतपुरम इथलं विक्रम साराभाई अंतराळ केंद्र इथून किमान 20 महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनी संस्था सोडली आहे। आता विचार करा, एका बाजूला आपण अंतराळात इतिहास रचतोय आणि दुसऱ्या बाजूला आपले सर्वात हुशार मेंदू, हुशार डोकी ही संस्था सोडून चालली आहेत। राजीनामा देणाऱ्यांमध्ये साधेसुधे कर्मचारी नाही आहेत, तर थेट प्रकल्प संचालक, प्रोजेक्ट डायरेक्टर्स आहेत। यामध्ये LVM-3 प्रक्षेपण वाहनाचे प्रकल्प संचालक विक्टर जोसेफ, URSC मधील स्पाडेक्स या मोहिमेचे प्रकल्प संचालक आणि चंद्रयान-3 मोहिमेत सिम्युलेशनचे काम सांभाळणारे प्रमुख शास्त्रज्ञ आदित्य रल्लापल्ली यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे। त्यांचं नावही आहे। एका पाठोपाठ एक होत असलेल्या या राजीनाम्यांमुळे इस्रोचा आगामी प्रकल्प हे धोक्यात आले आहेत आणि अखेर याची गंभीर दखल घेत दिल्लीतील अंतराळ विभागानं अत्यंत कठोर पाऊल उचललंय। खरं तर शास्त्रज्ञांची ही मोठी गळती रोखण्यासाठी सरकारनं राजीनामे आणि स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करून टाकलाय। सगळ्यात मोठा बदल म्हणजे जोपर्यंत चालू असलेल्या महत्त्वाच्या मोहिमा, विशेषतः गगनयान मोहीम पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञाचा राजीनामा तात्काळ मंजूर केला जाणार नाही। दुसरा मुद्दा म्हणजे आतापर्यंत स्थानिक पातळीवर असणारे राजीनामा मंजुरीचे अधिकार हे तात्काळ स्थगित करण्यात आलेत। आणि तिसरा बदल म्हणजे आता कोणत्याही शास्त्रज्ञाला राजीनामा द्यायचा असेल तर तो अर्ज थेट दिल्लीला अंतराळ विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे। पण इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे शास्त्रज्ञ इस्रो का सोडतायत? खरं तर अधिकृतपणे यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी तज्ज्ञांच्या मते यामागे काही मोठी कारणं आहेत। सगळ्यात आधी खाजगी क्षेत्रातील वाढत्या संधी आणि मोठे पॅकेजेस। सध्या भारतात आणि जगभरात खाजगी स्पेस सेक्टर वेगाने वाढतायत। अनेक खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्स ह्या अनुभवी शास्त्रज्ञांना इस्रोपेक्षा कित्येक पटींनी जास्त पगार आणि उत्तम सुविधा सुद्धा देत आहेत। त्यानंतर कामाचा प्रचंड ताण, गगनयानसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमा वेळेत पूर्ण करण्याचं प्रचंड दडपण आणि कामाच्या वाढत्या ताणामुळे काही शास्त्रज्ञ स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग निवडत असावेत अशी ही चर्चा आहे। त्यानंतर कमी पगार आणि मर्यादित पदोन्नती। इस्रोमधील शास्त्रज्ञ सरकारी वेतन श्रेणीत येतात, जे खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या तुलनेनं खूपच कमी आहे। इस्रोचे माजी अध्यक्ष S सोमनाथ यांनी सांगितलं होतं की IIT मधून भरतीसाठी आलेल्या सुमारे 60% विद्यार्थ्यांनी पगाराची संरचना पाहून माघार सुद्धा घेतली होती। पुढचा मुद्दा म्हणजे नोकरशाहीतील अडचणी। सरकारी संस्थेतील नोकरशाही आणि मर्यादित करिअर वाढीच्या संधी सुद्धा शास्त्रज्ञांना खाजगी क्षेत्राकडे आकर्षित करतायत। त्यानंतर मोहिमांचा ताण। खरं तर अनेक महत्त्वाकांक्षी मोहिमांचा ताण आणि काही मागील मोहिमांमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे सुद्धा काही शास्त्रज्ञांच्या मनोधैर्यावर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे। इस्रोचे अध्यक्ष V नारायण यांनी सुद्धा या राजीनाम्यांच्या वृत्ताला दुजोरा दिलाय। मात्र त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हणले आणि ते म्हणालेत की लोक संस्थेत येतात आणि जातात, हा कोणत्याही संस्थेच्या कामाचा भाग असतो। कामाचा उद्देश हा फक्त लोकांना थांबवणं हा नाही, तर महत्त्वाचे प्रकल्प अचानक खोळंबू नयेत याची काळजी घेणं हाय। जर कोणी नोकरी सोडून गेलंच तर दुसरी व्यक्ती त्यांची जबाबदारी सांभाळेल।
गगनयान मोहिमेचे पहिले मानवरहित चाचणी उड्डाण हे 2026च्या पहिल्या तिमाहीत अपेक्षित होतं, तर मानवी उड्डाण 2027च्या दुसऱ्या तिमाहीत नियोजित आहे। या महत्त्वाच्या टप्प्यांवर अनुभवी शास्त्रज्ञांची गळती होणं हे इस्रोसाठी मोठं आव्हान आहे। थोडक्यात सांगायचं तर काय, तर भारताला अंतराळात महासत्ता बनवणारी ही हुशार डोकी, हुशार माणसं जर शासकीय अनास्थेमुळे किंवा इतर कारणांमुळे संस्था सोडत असतील तर ही देशासाठी धोक्याची घंटा आहे। सरकारनं फक्त नियम कडक करून चालणार नाही, तर या शास्त्रज्ञांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मोबदला आणि कामाचं पोषक वातावरण देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले हे रत्न देशाबाहेर जाणार नाहीत। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय? इस्रो मधली ही गळती थांबवण्यासाठी सरकारनं काय प्रयत्न करायला पाहिजेत? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।